आदाब, जय हिंद। आप देख रहे हैं न्यूज़ एनी टाइम। इस वक्त खबर जलगांव शहर से। जलगांव शहर के शिवाजी नगर से करीब ब्रिटिशकालीन रेलवे ब्रिज को तोड़कर नए ब्रिज का काम हुआ शुरू। इसी के चलते अचानक ये रास्ता बंद होने के कारण मुख्य रास्ते से गुजरने वाले नागरिकों को काफ़ी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इसी समस्या को लेकर शिवाजी नगर वासीय शिष्टमंडल की ओर से जलगांव जिलाधिकारी को सौंपा गया ज्ञापन। मैं जहांगीर खान, शिवाजीनगर रहिवासी। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले आहे। आमच्या सोबत 5 लोक होते। आम्ही विलासभाऊ होते, दीपक गुप्ताजी होते। आम्ही सरसकट शिवाजीनगर वासियांची महानगरपालिकेने आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी दिशाभूल केलेली आहे। लोकांचं नुकसान होत आहे, लोकांना त्रास होतो आहे। सर्वात प्रथम त्यांनी पर्यायी व्यवस्था द्यायला पाहिजे होती, त्याच्यानंतर पुलाचं काम चालू करायला पाहिजे होता। पण तसं न करता त्यांनी हट्टीने आणि आपल्या अधिकाराचा वापर करून तो पुलाचं काम चालू करून दिलेले आहे। त्याला आमचा नागरिकांचा विरोध आहे। आम्ही विरोध करतो, निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवाजी नगर के जो रहवासियों को तकलीफें हो रही भी है, जो है ना, जो कल हम डीआरएम रेलवे से मिले हुए थे, रेलवे के डीआरएम साहब से। उन्होंने कहा था कि सत्ताधारियों के ना जो उद्घाटन कर रहे, वो उद्घाटन करने के बाद में हमारा काम करना शुरू करना हमारा काम था। हमने किया। अगर आप है ना काम ये उद्घाटन नहीं करते तो हम भी काम शुरू नहीं करते। उसके बाद में वही है ना निवेदन की प्रति माननीय प्रधानमंत्री, माननीय राष्ट्रपति महोदय, मुख्य सचिव महाराष्ट्र, उसके बाद में जो है चीफ जस्टिस ऑफ है ना सुप्रीम कोर्ट है, चीफ जस्टिस मुंबई हाई कोर्ट, चीफ जस्टिस औरंगाबाद हाई कोर्ट, मुख्यमंत्री, रेल मंत्री, इन सबको हमने एक कॉपी दे रहे हैं इसके लिए, और एक कॉपी है ना माननीय जिलाधिकारी को दे रहे हैं। नमस्कार, मी जळगावचा नागरिक विलास सांगोरे। आजपर्यंत 60 वर्षापासून शिवाजीनगरमधून जो जुना रोड जात होता हायवे सुरत आणि भुसावळ मार्गाने, त्यावरती एक लोखंडी ब्रिज होता आणि त्याच्यावरती एक लोखंडी ट्रॅकवरती एक आपला ब्रिज होता। त्या ब्रिज कुठल्याही प्रकारे नागरिकाला न विचारता, कुठल्याही प्रकारची माहिती न विचारता, कुठल्याही प्रकारे त्यांनी निवेदन आमचे जळगावपासून तर दिल्लीपर्यंत आम्ही सर्वांना निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने आणि राजकीय पुढाऱ्यांनी आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही। त्यामुळे नागरिकांना कुठेच विचार न करता नागरिकांना त्यांनी कुठल्याही पर्याय व्यवस्थेची विचार न करता त्यांनी फक्त एकच पर्याय दाखवला आणि त्या एका पर्यायाच्या पुढे 3 पर्याय। एक पर्यायाच्या पुढे आम्हाला 50 रस्ते आहेत हे आम्हाला माहिती आहे। रेल्वे गेट आहे भुसावळ, तिथून 50 रस्ते आहेत आम्हाला, पण त्यांनी 3 रस्ते सांगितले आणि काम लवकरात लवकर सुरू केलं। आचारसंहिता लागेल म्हणून लवकरात लवकर काम सुरू करून 50,000 नागरिकांना त्यांनी वेठीस धरले।